अमेरिकेचं जे आधीचं स्थान म्हणजे मी जेव्हा 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी होतो, त्या वयामध्ये असतानाचं अमेरिकेचं स्थान नक्की डळमळीत झालेलं आहे. सगळ्यात जास्ती कर्जबाजारी देश अमेरिका आहे. असं काही नाहीये, की H-1Bच्या बाबतीमध्ये जे अमेरिकन धोरण आहे, ते भारतीयांवर अन्यायकारक आहे. ॲव्हरेज इन्कम जर अमेरिकेचं म्हटलं, तर त्याच्या दुप्पट हे भारतीयांचं आहे. त्यामुळे थोडी असूया आहे. टॅरिफने असा काही प्रचंड मोठा फायदा झाला आणि आता पैसाच पैसा झालाय. आता काय करायचं कळत नाही, असं काही झालेलं नाहीये. आता मला माहिती आहेत अशी मुलं, की जी रुमेनियात जातात. रुमेनियात सहलीला पण आपण जात नाही. म्हणजे तो देश वाईट आहे म्हणून नाही, आपल्या लिस्टवर नसतो तो. अख्ख्या अमेरिकेमध्ये 1/8 लोकं या स्नॅपवर उद्याच्या अन्नासाठी अवलंबून आहेत. पण ही लोकं मरतायत. त्यांचं काय? उद्याचं अन्न नाही त्यांना. हे 13% अमेरिकन पॉप्युलेशनचं आहे. तर आत्ता अमेरिकेत असणारे भारतीय विद्यार्थी यांची काय परिस्थिती आहे आणि कोणत्या दिशेला ते जातात? काही विद्यार्थी किंवा H-1 वर असणारे हे त्यांनी सांगितलंय, की नाहीतरी ग्रीन कार्ड आम्हाला मिळणारच नाही. तर थोडेफार पैसे पुंजी जमवावी आणि भारतात येऊन काहीतरी सुरू करण्याचा विचार करावा. हे आधी जेवढं होतं त्यापेक्षा आता वाढलंय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. 2025 या वर्षात आपण सर्वाधिक ज्या गोष्टीविषयी चर्चा केली असेल ती म्हणजे अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची धोरणं. अगदी काहीच महिन्यापूर्वी आपण डॉक्टर भूषण केळकर सरांबरोबर H-1Bच्या नव्या नियमांचा काय परिणाम होणार, विद्यार्थ्यांवरती, तिथल्या आत्ता काम करणाऱ्या लोकांवरती आणि भारतातल्या ॲस्पिरंट्सवरती याची चर्चा केली होती. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो तुमच्यातल्या बहुतांश जणांनी पाहिला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून यानंतर गेल्या 2 महिन्यातले 40 दिवस केळकर सर अमेरिकेत होते. तर अमेरिकेत आता काय चालू आहे हे त्यांनी फर्स्ट हँड पाहिलं. तिथल्या विद्यार्थ्यांचं काय चालू आहे, तिथल्या H-1B धारकांचं काय चालू आहे. त्यातल्या काही जणांनी सरांचा सल्ला घेतला, त्यांच्याशी चर्चा केली आणि आता हे सगळं बघून आल्यानंतर, अमेरिकेचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आज अमेरिकेत काय चालू आहे, त्याची दिशा काय दिसतीये आणि त्याचा तिथल्या आणि इथल्या लोकांनी काय अर्थ घ्यावा, यासाठीची आजची मुलाखत आहे. मी सर पुन्हा एकदा स्वागत करतो थिंक बँकवरती तुमचं. धन्यवाद. आणि मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल. विंट वेल्थ हे आपल्या आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे. शिवाय झेरोदा सारख्या मोठ्या कंपनीनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट या दोन्ही मुद्द्यावरती विंट वेल्थची टिकमार्क होती. या प्लॅटफॉर्मवरती आपण अगदी ₹1000 पासून पुढची गुंतवणूक करू शकतो. जे बॉन्ड्स या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असतात त्याच्यामध्ये स्वतः विंट वेल्थनं गुंतवणूक केलेली असते, जेणेकरून सर्व सिक्युरिटी चेक्स पूर्ण केले जातील. आता विंट वेल्थमुळं गुंतवणुकीचा एक नवा आयाम तुम्हा आम्हासाठी उपलब्ध झालेला आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. पुन्हा आपण मुलाखतीकडे वळूया. तर हाच प्रश्न आहे, की तुम्ही जायच्या आधी आपण बोललेलो. हां. तिथे तुम्ही अमेरिकेत जाऊन आलात, फर्स्ट हँड लोकांना भेटलात. हं. आता आल्यानंतर तुमचे फर्स्ट हँड ऑब्झर्वेशन्स काय आहेत? तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारे किंवा टप्प्यावर असणाऱ्या लोकांचे अनुभव अ, मुळामध्ये आपण मागच्या वेळी बोललो त्याच्यानंतर जे बदल झालेत ते पण आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजेत. एक म्हणजे की आपण बघितलं की 100,000 म्हणजे $1,00,000 ही फी H-1Bची. तर ती आधीच्या अ, निवेदनामध्ये त्याच्यात संदिग्धता होती, हो. की हे दरवर्षी सगळ्या लोकांना असं आहे का? तर त्याच्याबद्दल कॅरोलिन लेविट म्हणून ज्या आहेत त्यांनी असं स्पष्ट केलं, की हे फक्त नवीन H-1Bसाठी आहे. रिन्युअलसाठी नाही. आता असं दिसतं आहे, की जे F-1 वर आहेत आणि ज्यांना तिथल्या तिथे बदल करायचा आहे H-1 मध्ये असं जर झालं तर त्यांनाही ते नाही. अच्छा. मुळामध्ये ते प्रत्येक वर्षी नाही, 3 वर्षाकरता नवीन ॲप्लिकेशन केलं असेल तर. तर त्यामुळे ही खूपच मोठी दिलासादायक बाब आहे. ह्याचा इम्पॅक्ट एक महत्त्वाचा जो दिसला म्हणजे तिथे जे आत्ता H-1 वर आहेत, त्या लोकांना भारतामध्ये येऊन काही समजा सोशल व्हिजिट आहे, आपल्या नातेवाईकांना भेटायचं आहे किंवा रिन्युअल करायचं आहे. तर ह्याच्याबद्दल खूपच भीती होती, ती आता नाहीशी झाली. मला माहिती आहे, की आता डिसेंबर, जानेवारीमध्ये बरीच लोकं त्यातली येणार पण आहेत आणि ते शांत मनाने येणार आहेत आणि शांत मनाने जाणार आहेत. त्यामुळे हे त्यातल्या त्यात दिलासादायक चित्र आहे.
पण हे तात्पुरतं आहे आणि या पुढच्या काळामध्ये H-1Bच्या साठी बरेच अडथळे आपण मागे जे बोललो ते अजून तसेच आहेत. त्याच्याबद्दलचं वेगवेगळी बिलं ही सादर केली जाणार आहेत, गेली आहेत आणि ते टाइटन अप केलं जात आहे. H-1B मुळामध्ये 35 वर्षापूर्वी आला आणि त्याच्यामध्ये ते टेम्पररी व्हिसा तेवढ्यापुरती गरज इथपर्यंतच होतं. आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला हे तिथे लोकांनी मला तोंडी सांगितलं स्वतःहून. बरं. ज्यांनी केला त्यांनी पण सांगितलं. हं, त्यामुळे हं. याच्यामध्ये काही असं बोलण्यास प्रत्यवाय नाही, की हे सगळंच एकदम धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे आणि हा प्रचंड मोठा अन्याय होतोय. H-1Bच्या मुळे अमेरिकेने फायदा नक्की त्यांचा झालेला आहे. पण H-1Bचा गैरफायदा सुद्धा बऱ्याच लोकांनी, विशेषतः अर्थातच भारतीय लोकांनी घेतलाय, कारण भारतीय लोक हे 70% आहेत H-1Bच्या मध्ये लाभार्थी. आता उदाहरणार्थ एक इकॉनॉमिस्ट आहे आणि त्याने असं सांगितलंय, की एकट्या चेन्नईमध्ये 2,20,000 ॲप्लिकेशन्स एका वर्षी झाली होती. बरं. H-1Bसाठी एका सिटीमध्ये अख्ख्या जगात हं. आणि 65,000 ही लिमिट आहे. म्हणजे त्याच्या तिप्पट-चौपट जर एकाच सिटीमध्ये होत असेल किंवा एक सिद्दीकी म्हणून भारतीय वंशाचीच एक एक अधिकारी आहे. तिने सांगितलं ती जेव्हा चेन्नईमध्ये पोस्टेड होती, तेव्हा तिने हे बघितलं की 70 ते 80% ॲप्लिकेशन्स H-1Bची आलेली फ्रॉड आहेत. बरं. हे तिने पब्लिकली जाहीररित्या सांगितलंय, म्हणजे हे आपल्याला वेबवर सापडेल. किंवा रॉन हिरा नावाचा एक प्रोफेसर आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. अ, किंवा एक आपली भारतीयच वंशाची जडेजा म्हणून बाई आहे जी व्हेंचर कॅपिटलिस्ट आहे बे एरियामध्ये. या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमच्या समोर हे झालेलं. हं. तर त्यामुळे असं काही नाहीये की H-1Bच्या बाबतीमध्ये जे अमेरिकन धोरण आहे, ते भारतीयांवर अन्यायकारक आहे पूर्णपणे, असं मला नाही वाटत. हं. आणि तिथल्याच लोकांनी मान्य पण केलं. जो माणूस स्वतः सांगतोय आणि अशी बरीच लोकं मला भेटली, की हो आम्ही आमच्या डिग्रीमध्ये काही बदल केले, काही अनुभवाच्या म्हणजे 1 महिनाभर केलं असेल तर वर्षभर लिहिलं, अशा टाइपमध्ये बरंच काही केलंय. तर त्यावेळेला लोअर सॅलरी फार अ, वेळेच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर नसणं आपली लोकं. म्हणजे हं. 9 ते 5 केल्यानंतर सुद्धा जर काम असेल तर जास्ती काम करणं हो. आणि त्याबद्दल मोबदला न मागणं, की जे अमेरिकन लोकं करत नाहीत. तर अशामुळे अर्थातच त्याचा गैरफायदा घेतला गेला. हं. तर अशाबद्दल तिथे राग आहे. अमेरिकन लोकांच्या मनामध्ये नक्की राग. म्हणजे थोडक्यात H-1B धारक जे अमेरिकेत आहेत, त्यांच्याबद्दल तिथल्या लोकांच्यात राग आहे येस, आणि दोघांच्या फायद्याचं होतं तोपर्यंत हे शांत होतं. करेक्ट. आता फायद्याचा इक्विलिब्रियम हलल्यामुळं तो राग बाहेर येतोय. बरोबर. पण मग H-1B धारकांबद्दलचा इतका राग फक्त काय ते फ्रॉड त्यातल्या त्यात करून आलेत म्हणून आहे? का अजून काही कारण आहे? नाही, मग त्याला भारतीयांच्या विषयीची सोशल कारणं पण कारणीभूत बरं. आहेत. म्हणजे भारतीयांच्याबद्दल मी म्हणेन 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. एक म्हणजे की आत्ता पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये भारतीय 2% आहेत. अमेरिकेत. रफली 2.1 हां, अमेरिकेमध्ये. आणि एव्हरेज इन्कम जर अमेरिकेचं म्हटलं, तर त्याच्या दुप्पट हे भारतीयांचं आहे. अच्छा. त्यामुळे थोडी असूया आहे. या लोकांची घरं मोठी आहेत, या लोकांच्याकडे Tesla सहज मिळते, या लोकांच्याकडे Mercedes, तर अशी असते. हं. तर त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर हिस्पॅनिक लोकं हे 19-20% आहेत पॉप्युलेशन वाईज हं. आणि त्यांचं एव्हरेज इन्कम हे एव्हरेज अमेरिकन इन्कमच्या खाली आहे. बरं. त्यामुळे ही असूया इन्कममुळे स्वाभाविक आहे. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे की ह्या लोकांचं मत असं आहे, गोरे लोकं किंवा ज्यांना कृष्णवर्णीय, आफ्रिकन अमेरिकन म्हणू किंवा हिस्पॅनिक, यांचं म्हणणं असं आहे की गेल्या 250 वर्ष, आता नेमकं 250 वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होत आहेत. बरं. त्यासाठी ट्रम्प 4 जुलैला मोठा सोहळा पण करणार आहे. $250 मिलियन डॉलरचं ते बॉलरूम पण तो डेव्हलप करतोय बरं. व्हाईट हाऊसमध्ये. त्याचे पैसे त्यांनी उभारलेत. त्याच्यातनं जे उरतील त्याच्यातनं त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये लिंकन मेमोरियलच्या शेजारी आर्क द ट्रिumph करायचं ठरवलंय. बरं. तर आर्क द ट्रिumph म्हणजे ते नेपोलियननी पॅरिसमध्ये केलं ते 1806 मध्ये. त्याचीच आर्क द ट्रम्प अशी गंमत म्हणून चर्चा होतीये, की तो स्वतःला नेपोलियनच्या एवढा समजतोय का काय? हं. तर हे जे सगळं आहे, याच्यामध्ये या लोकांचं म्हणणं असं आहे, की आम्ही अमेरिका 250 वर्षात बांधली. बरं. म्हणजे खरं आहे हां, काही प्रमाणात का होईना हे खरं आहे,
की त्यांनी रस्ते बांधले, मुळामध्ये त्यांनी सगळी सिस्टम जी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ते बांधलंय. हं, आणि भारतीय लोकं आलेत आणि त्यांनी कॉन्ट्रिब्यूट केलंय. हं. पण किती केलंय? तर समजा 1990 पासनं H1 झाल्यानंतर आय-टी, Y2K या सगळ्यामुळे आली लोकं आणि त्यांनी कॉन्ट्रिब्यूट केलं. परंतु ते आत्ता-आत्ता केलं ना. सगळा पाया आम्ही बांधला आणि सगळं लोणी खायला ही लोकं आली. हं. तर अशी एक असूया आहे, की हिस्पॅनिक, ब्लॅक आणि गोरे ह्यांनी तो देश वसवला आणि ह्यांनी फक्त फायदा घ्यायला आले. ते त्यांनीच बोलवून आपण गेलो ही आहे वस्तुस्थिती, पण ते त्यांना डोळेझाक करायचे त्याच्याकडे. तर हं. हा एक मोठा भाग आहे आणि तिसरा मला असं वाटलं, की काही झालं तरी आफ्रिकन अमेरिकन, हिस्पॅनिक विशेषतः आणि गोरी याच्यामधली लोकं आयदर ख्रिश्चन आहेत किंवा निधर्मी आहेत. हं. आपण त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये मोडत नाही. आपण ना हं. ख्रिश्चन आहोत आणि डेफिनेटली आपण हिंदू. हं. तर त्यामुळे या तिन्ही काउंट्सवर आपलं इंटिग्रेशन तिथं होणं सोशली अवघड आहे. आणि मग ओके. तो फॅक्टर विथ इकॉनॉमिक्स याच्यामुळे थोडीशी फ्रिक्शन त्या लोकांचं आपल्या बाबतीमध्ये सध्या येतंय, की जे हं. मी जेव्हा अमेरिकेत होतो आणि 15 वर्ष होतो, त्यावेळेला असं काही सरळ दिसत नव्हतं. ते हं. कुठेतरी खाली, खालच्या स्तरावर असेल, मनामध्ये असेल, पण ते बोलण्यात, वागण्यात कुठे एवढं सहज दिसत नव्हतं. त्यातलं बरेचसे वर्ष आम्ही कॅलिफोर्नियात होतो, तिथं तर नव्हेच. हं. कारण 2013-14 पासनं कॅलिफोर्नियाचा सगळा सोशल पटलच बदललाय. बरं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं, की गोऱ्या लोक म्हणजे कॉकेशियन रेस म्हणू आपण. गोऱ्या युरोपियन लोकांच्या पेक्षा नॉन गोरी लोकं ही पहिल्यांदा 50% च्या वर गेली. बरं. त्यामुळे तिथं ते हे जाणवायचं काहीच कारण नाही. पण हं. आम्ही टेक्सासमध्ये पण काही वर्ष होतो आणि तिथं असताना सुद्धा असं उघड-उघड तर काही जाणवत नव्हतं. हं. आता ते इव्हन कोस्टला बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये थोडंसं जाणवतंय. मग एक प्रश्न असा स्वाभाविकपणे येतो, तो तिथं राहणाऱ्यांच्याही मनात असेल आणि इथनं जाऊ इच्छिणाऱ्यांच्याही किंवा तिथल्यांच्या नातेवाईकांच्या मनात असेल, की मग तिथलं भारतीयांचं जगणं हे अधिकाधिक अवघडच होत जाणार का क्रमाक्रमाने? सो खूप अवघड होईल, की बुवा त्यामुळे आता सगळ्यांनी धावपळ करत परत यावं, इथपर्यंत काही घडलेलं नाही. हं. पण पूर्वी जसं आपण अगदी खुलेपणाने, सहजपणाने वावरत होतो, तसं तितकंसं आता नाहीये. हे लोकांच्या सांगण्यामध्ये पण आहे, मराठी लोकांच्या पण आणि ज्या नॉन मराठी भारतीय लोकांच्या बरोबर मी बोललो त्यांच्याही मध्ये. तर त्यामुळे लीगली एकदम धावपळ करत यायला लागेल किंवा तिथं म्हणजे एकदम काहीतरी आय-सी म्हणजे जे इमिग्रेशन आणि कस्टम्सचं जे एन्फोर्समेंट याच्यासाठी हं. जे त्यांनी केलेलं तंत्र आहे, त्याच्यामध्ये एकदम काहीतरी होईल असंही काही नाही. पण सावध राहायला लागेल. आपल्याला इंटिग्रेशनच्या बाबतीमध्ये विचार करायला लागेल. म्हणजे विविधतेतील एकता हे काही आपल्याला नवीन नाहीये. पण हं. तिथं जेव्हा आपण विविधतेतील एकता म्हणतो त्यावेळेला त्यांना असं नाही वाटता कामा, की हे फ्रॅगमेंटेड आहे. हं. इन्क्लुजन पाहिजे, पण फ्रॅगमेंटेड नको. शेवटी तुम्ही अमेरिकन म्हणून वागलं पाहिजेत, ही एक हं. अपेक्षा आहे. भारतीय अमेरिकन म्हणून वागा. भारतीय, भारतीय म्हणून राहू नका. हे तुमचे जे हं. गेटोज आहेत किंवा तुमचं एकूण विश्व कसं असतं, तर टिपिकली तुम्ही मंडे टू फ्रायडे तुमचं कामावर जाता कारण तेवढंच करा, म्हणजे ते मेन करायचंय आणि वीकेंडला फक्त इंडियन शॉप्स, इंडियन ओ-टी-टी, इंडियन मूव्ही, इंडियन सगळं बाकी बाकी अमेरिकन संस्कृतीशी काही देणं-घेणं नाही. हं. असं जर का करत राहिलं तर मात्र या लोकांना त्रास होईल. त्यामुळे तुम्ही अमेरिकेत मिक्स व्हायला पाहिजे, अमेरिकन व्हायला पाहिजे. असं जर केलं तर देन द रेझिस्टन्स इज लेस. तर आम्ही एपिसोडही केलेला आणि अशा बातम्या होत्या, की ग्रीन कार्ड मिळणं अधिकाधिक अवघड होत चाललेलं आहे. मग आज जे H-1B धारक आहेत, त्यांचे इव्हेंच्युअली पुढच्या 4 वर्षामध्ये तो व्हिसा कधी ना कधी संपेल. मग त्यांना परत येणं हाच पर्याय उरणार आहे का काय होणार? नाही, खूपच लोडेड क्वेश्चन आहे हा. ग्रीन कार्ड तर मला वाटतं, की बऱ्यापैकी दुरापास्त आज घडीला आहे. म्हणजे 2025 नोव्हेंबरमध्ये तर नक्कीच दुरापास्त आहे. एक चांगली गोष्ट जी घडतेय किंवा घडू शकते, ती म्हणजे ग्रीन कार्डचा कोटा आहे. हं. H-1Bला कोटा नाहीये देशाचा, हो. कंट्री कोटा नाहीये. फक्त चिले आणि सिंगापूर हे जर 2 देश सोडले, तर बाकी ते सगळ्यांना खुलं आहे. पण ग्रीन कार्डमध्ये 60% ची लिमिट आहे. प्रत्येक देशाला 60% च्या वर एका कॅलेंडर इयरमध्ये ग्रीन कार्ड मिळत नाहीत. ते काढून टाकावं असा एक प्रपोजल आहे. तर ते भारतासाठी खूपच आवश्यक राहील, चांगलं राहील.
ते झालं तर ही प्रोसेस स्पीडअप होईल. म्हणजे जो बॅकलॉग आहे, आता तर म्हणजे विनोदाने लोकं म्हणतात, की आत्ता अप्लाय केलं तर पुढच्या जन्मी ग्रीन कार्ड मिळेल आणि त्याच्या पुढच्या जन्मी सिटिझनशिप मिळेल. तर ही गोष्ट बॅकलॉगमुळे खरंच होत चालली आहे. पण हे एका फटक्यात जर हा नियम काढून टाकला, तर किंवा नियम बदलला, तर हे होऊ शकेल. पण ते जर अ, नाही झालं असं आपण गृहीत धरूया बिकॉज ऑफ व्हरायटी ऑफ सोशल रिझन्स, तर परत यावं लागेल असं मला वाटतं. आणि तोपर्यंत तुमचा व्हिसा टिकवून ठेवणे, त्याच्यामध्ये काम करत राहणे, याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. हं. आणि त्यानंतर मग सिटिझनशिप हे अजून दुरापास्त होत जाईल. तर सोशल म्हणजे ग्रीन कार्ड करण्याच्यासाठीचे नियम पण टाईटन अप होत जातील. त्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावर काय लिहिताय, कसं बोलताय, हो, याचं कारण पण त्याचंही आता काहीतरी डिटेल्स द्यायला लागतं. हो, सगळंच द्या. हे विद्यार्थ्यांना पण लागू आहे आता. H-1B रिन्यू करताना पण लागू आहे. हं, H-1B रिन्यू करण्याची जेव्हा वेळ येईल, त्यावेळेला तुमचं सगळं पापपुण्याचा हिशोब ते बघतील हं, आणि त्याच्यावर आधारित द्यायचं की नाही हे ठरवतील. फक्त कंपनीनी म्हटलं म्हणून नाही. हं. त्यामुळे आता मला हे जाणवलं म्हणजे नो किंग रॅली म्हणून जी झाली, त्यावेळेला 70 लाख लोकं सपोझिटली रस्त्यावर उतरली होती. त्याच्यामध्ये भारतीय चेहरे फार कमी होते. भारतीयांना ट्रम्पविषयी भयंकर ममत्व आहे असं नाहीये. बरं. पण ते रस्त्यावर आलो, आपण काही दिसलो, आपल्याला काही पकडलं, हे झालं, ते झालं, तर नकोच भानगड म्हणून सेफ. जनरल घरगुती बोलण्यामध्ये येत होतं, की ट्रम्प काही एवढा ग्रेट नाहीये. आपण 50% लोकांनी ट्रम्पला व्होट केलंय, 50% लोकांनी केलं नाही, माझ्या पाहण्यामधल्या. बरं. आणि याचं कारण की त्यावेळेला जो पर्याय डेमोक्रॅट पक्षाचा होता, तो काही फार स्ट्राँग नव्हता हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मग ट्रम्प त्यातल्या त्यात तुका म्हणे बरा अशा अर्थाने त्यांनी व्होट केलं. पण आता ते थोडासा भ्रमनिरास झालेला आहे. आणि तरीसुद्धा त्याविषयी बोलणं मात्र ते टाळतायत. पब्लिकली तर नाहीच नाही. सोशल मीडियावर त्याहून नाही. आणि घरामध्येही कुजबूज आहे. असं ठामपणे कोणी बोलत नाहीये. आणि त्याविषयी आवाहन केलं तरीसुद्धा त्याला रिस्पॉन्स नाहीये. अच्छा. शक्यतो न बोललेलं बरं, कारण कधी काय होईल सांगता येत नाही अशी. हं. आणि ती सर्व ह्याच्यामध्ये ग्रीन कार्ड, सिटिझन, F1, H1, H4 सगळ्याच कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे थोडंसं अमाल्गमेशन झालेलं आहे. पूर्वी जी नाहीतर हायरार्की होती, ती बरं. आता बऱ्यापैकी मिक्स होते असं मला वाटतं. हं. आणि तरीसुद्धा एक असं कॉमेंट आली होती मला, की ट्रम्पची 4 वर्ष म्हणजे मला युगासारखी वाटतात. हं. तर ते त्यांनी म्हटल्यानंतर मी विचार केला, की म्हणजे आत्ता हे सत्ययुग संपतंय एकच वर्ष. ट्रम्पचं. हं. तर जेव्हा 28 मध्ये कलियुग येईल, त्याच्या आधी त्रेता आणि द्वापार युगामध्ये राम आणि कृष्ण आपल्याला कोण असणार आहे माहिती नाही त्याच्यापासून वाचवायला. हं. आणि 28 मध्ये असणारे कलियुगाचं तर विचारही करता येणार नाही. हे जर सत्ययुग असेल, तर कलियुगात काय होईल असा विचार मनात येऊन गेला. तुम्ही युगांचा उल्लेख केलात म्हणून H-1B धारक जे आहेत ते तर निदान काम करतायत, कमावतायत. जे विद्यार्थी गेलेले आहेत, हां, अ, त्यांना तर मग अधिक जास्त शंका आहेत. नोकरीचं काय? कसं होणार? OPTचं काय? राइट. तुम्ही अशा खूप विद्यार्थ्यांशी बोलत हो. असता. तर आत्ता अमेरिकेत असणारे भारतीय विद्यार्थी यांची काय परिस्थिती आहे आणि कोणत्या दिशेला ते जात आहेत? तर आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यातल्या त्यात दिलासा आहे, की खूप नवीन जे नियम येऊ घातलेत आता. म्हणजे F1च्या साठी 2 खूप महत्त्वाचे नियम जे येतायत ते म्हणजे, की एक तर स्क्रुटिनी खूप जास्त आहे आणि त्याही पेक्षा म्हणजे ड्युरेशन ऑफ स्टे हा जो पार्ट आहे, की तुम्ही ठराविक काळ म्हणजे 4 वर्षापर्यंतच विद्यार्थी म्हणून राहू शकता. आता ते कसं आहे, की तुम्ही जोपर्यंत विद्यार्थी आहात, अ, तो युनिव्हर्सिटीने एकदा पत्र दिलं, की हा अजून आमचा विद्यार्थी म्हणूनच काम करतोय, तर इट वॉज ओके. पण आता ते 4 वर्षाच्या पुढे जर गेलं, तर दर काही ठराविक अंतराने युनिव्हर्सिटीला त्याचं जस्टिफिकेशन द्यायला लागेल. हं. आणि त्यामुळे ते नवीन विद्यार्थ्यांना लागू आहे, आत्ताच्या नाही. पण आत्ताच्या विद्यार्थ्यांना काळजी याची घ्यायला पाहिजे, की ते सेव्हिस म्हणून जे आहे त्यांचं वर्कशॉप्स सतत अटेंड करत राहायला पाहिजे, जे हं. तिथं आहेत आत्ता ते. त्यांनी O1 व्हिसाचा पॉझिटिव्हली विचार करायला हवा आहे. नुसतंच OPT आणि H1 या दिशेने नको जायला. आणि नाफ्सा म्हणून जी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामधलं पण सतत कनेक्ट राहणे, त्यांच्याबरोबर माहिती मिळवत राहणे हे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या 3 गोष्टी तर ते फ्री करू शकतात. O1 म्हणजे स्पेशल कॅटेगरी आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा रिसर्च इंटरनॅशनल लेव्हलला कसा केला आहे, हे प्रूव्ह करण्याचे सगळं डॉक्युमेंटेशन म्हणजे सगळं दारुगोळा एकत्र करणे. हे आपण आत्ताही करू शकतो विद्यार्थी दशेमध्ये. दुसरा भाग जो तिथे असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना विचार करतायत, की मी आता मग पी-एच-डीसाठी ॲडमिशन घेतो. आणि पी-एच-डीला असल्यानंतर मग काही प्रश्न येणार नाही 2 कारणामुळे. एक म्हणजे ते फंडिंग जनरली मिळतं हो. आणि दुसरं म्हणजे ती लाँग टर्म आहे डिग्री हे सगळ्यांना माहिती आहे. हं.
आता प्रश्न असा आहे की एक अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत आणि त्यांनी असं सांगितलंय की पूर्वी ज्या काळामध्ये एक पीएचडी संपायची, त्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुळे 20 पीएचडी संपू शकतात. बरं. म्हणजे कालखंड खूपच श्रिंक झालाय. आणि त्याचबरोबर इकॉनॉमी काही फार ग्रेट आहे आत्ता असं नाहीये. जरी आत्ता ट्रम्पनी असं म्हटलं असलं, की आम्ही $2000 सगळ्या सिटिझनना देणार आहोत. मला येतो का तुम्ही बघणार आहे. हं. पण टॅरिफ्सच्यामुळे आलेले पैसे हे आम्ही रिडिस्ट्रिब्यूट करणार आहोत, असं हं. त्यांनी म्हटलंय. पण तरीसुद्धा इकॉनॉमी डेफिनेटली सॉफ्ट आहे आता. हं. म्हणजे टॅरिफने असा काही प्रचंड मोठा फायदा झाला आणि आता पैसाच पैसा झालाय. आता काय करायचं कळत नाही, असं काही झालेलं नाहीये. तर ह्या बॅकड्रॉपवर प्रायव्हेट फंडिंग आणि गव्हर्नमेंट फंडिंग फॉर फॉरेन नॅशनल्स हं. हे कमी होण्याची शक्यता आहे. पी-एच-डीसाठी हं. रिसर्चसाठी. आणि ते जर कमी झालं आणि वेळ लागणारा पण कमी झाला, तर आपल्या विद्यार्थ्यांना पी-एच-डीचं फंडिंग मिळण्याची शक्यता आधीपेक्षा कमी होते. हो. तर हा पण पाठ आपल्याला विचार करायला पाहिजे. एक तर एआयमुळे झालंय आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमीमुळे झालंय. हो. तर ह्याच्यामध्ये आपण मास्टर्स करायला जाताना पूर्ण फंडिंग आपलं टाकलंय आणि मग त्याच्यानंतर आपल्यालाच कळत नाही, की आता हे पैसे कसे मिळवायचे. पुढे ओ-पी-टी, H-1 ह्याचं तर आपण आधी पण बोललेलो आहोत. आणि त्यामुळे मला हे माहिती आहे, की माझ्या ओळखीच्या किंवा माझ्या बॅचच्या मुलांनी ज्या कंपनीज सुरू केल्यात, त्यांनी मला असं सांगितलं, की आम्ही वी आर वेट एंड वॉच मोडमध्ये आहोत. अच्छा. अजूनही आम्हालाच नक्की माहिती नाही. चांगली मुलं दिसतायत आम्हाला, पण आम्ही ऑफर रोल आउट नाही करतो. वी आर होल्डिंग बॅक. अगदीच आवश्यकता असेल तर करतो. हं. पण आम्हाला ओ-पी-टीला सुद्धा कारण ह्या ओ-पी-टी दिलं आणि समजा ते नंतर काही गडबड झाली, तर आम्हाला परत माणसं शोधायला लागतील. त्यापेक्षा अमेरिकन माणूस जो 80-90% काम करून देतोय, त्याच्याकडे गेलं तर सेफ आहे. आमचा शेवटी धंदा चालायचा आहे. हं. तर विशेषतः एस-एम-बी सेक्टर आपल्याकडे ज्याला आपण एम-एस-एम-ई म्हणतो. या सेक्टरमध्ये हा एक मोठा फटका बसलेला आहे. मोठ्या कंपन्यांना फारसं नाही झालेलं. म्हणजे आत्ताचा ट्रेंड F1 वर असणाऱ्या मुलांनी विशेषतः जे टेक्निकल लाईनमध्ये आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे फँग म्हणून एक आधी टर्म होती. Facebook, Apple, Amazon नंतर Netflix, Google तर अशा कंपन्यांच्या वरनं आता मँगो असं आलेलं आहे ॲक्रोनिम. हं. म्हणजे Meta, Apple, हं. Nvidia, अच्छा. Google आणि OpenAI. हं. तर ह्या दिशेने आपल्याला प्रोजेक्ट निवडणे, हं. ह्या दिशेने आपलं करियर म्हणजे काय आपण कोर्सेस सिलेक्टिव्ह ज्याला म्हणतो ते घेणे. असं जर का त्यांनी केलं तर त्यांचं ओ-पी-टी आणि H-1च्या बाबतीमध्ये चिंता त्या मानाने कमी आहे. बरं. कारण मुळामध्ये आता एक बिल प्रेझेंट केलं गेलेलं आहे फेअर नावाच्या ऑर्गनायझेशनकडनं आणि त्याच्यामध्ये अजून पास नाही झालेलं ते. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की $1,50,000 पेक्षा जास्ती ज्यांचं कॉम्पेन्सेशन आहे, अशांनाच तुम्ही ओ-पी-टी किंवा H-1 द्या. आता बापरे! हे देण्याची ताकद फक्त या मँगोकडेच आहे ना. हं. 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 तर त्यामुळे छोट्या कंपन्यांना हे परवडण्यातलंच नाही. म्हणजे थोडक्यात आपलं टार्गेट जर तुम्ही स्टुडंट असाल तिथे, हं. तर मँगो असलं पाहिजे. त्यामुळे ती हं. अंबाबाई आपल्याला पावली पाहिजे. हं. त्यासाठीचे प्रोजेक्ट निवडणं, त्यासाठीचं प्रोजेक्ट करणं, त्यासाठीची इंटर्नशिप निवडणं, असं आपल्याला करायला लागेल. पूर्वी जे फक्त इंटरनेट होतं, ते आता एआय बेस्ड झालं. हं. तर अशा काही गोष्टी आपल्याला करायला लागतील. दॅट इज नीडेड फॉर द स्टुडंट्स. हे झालं तिथल्या विद्यार्थ्यांबद्दल, तिथल्या H-1B धारकांबद्दल. आता इथली जी लोकं आहेत, की हां. जी ॲस्पायर करतायत अमेरिकेला जायला, हं. आयदर ॲज अ स्टुडंट ऑर प्रोफेशनल्स आहेत आय-टी कंपनीत त्यांना H-1Bला अप्लाय करायचा आहे. त्यांनी काय-काय विचार करावा? तशा प्रकारची विचारणा माझ्याकडे जेव्हा करियर काउन्सिलिंगला होते, तेव्हा ती कमी झाली आता. बरं. लोकं बिचकतायत अमेरिकेच्यासाठी आणि मी त्यांना अजिबात दोष देणार नाही. माझं आधी पण आपण जेव्हा बोललो तेव्हा मी सांगितलं, की आयदर तुम्ही एम-टेक करा आणि तेही चांगल्या आय-आय-टी किंवा एन-आय-टी किंवा अशा किंवा इव्हन म्हणजे आपण सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी असं म्हणू. चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये टियर 1 मध्ये किंवा स्टँडर्ड काहीतरी एम-टेक केलेलं आणि दुसरं माझा स्वतःचा सजेशन नियम म्हणून, की निदान निम्मी स्कॉलरशिप तुम्हाला तिथनं मिळायला पाहिजे. अमेरिकेत. हां. स्वतःचे पैसे खर्च करून जावं असं माझं मत तेव्हाही नव्हतं, आत्ताही नाही. आणि त्यामुळे मग येणारी जी मुलं असतात आणि ऑफकोर्स त्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात म्हणून. मग ते म्हणतात, "मग आम्ही बाकी कुठे जाऊ? कुठल्या देशामध्ये जाऊ?" हं. मला बरेच वेळेला त्यांचे प्रश्न ऐकून असं वाटतं, मी करियर काउन्सिलर आहे का ट्रॅव्हल एजंट आहे? की आयर्लंड बघूया का मग जरा किंवा यूके बघूया का?
किंवा अजून जर्मनी बघूया का ऑस्ट्रेलिया. आता तर मला माहिती आहेत अशी मुलं की जी रुमेनियात जातात. रुमेनियात सहलीला पण आपण जात नाही. म्हणजे तो देश वाईट आहे म्हणून नाही. आपल्या लिस्टवर नसतो तो. हो, म्हणजे मला माहीतच नव्हतं. हां, रुमेनियामधल्या 3 युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्लिकेशन करण्याच्यासाठी एस्से कसा लिहायचा ह्याच्याबद्दलचं काउन्सिलिंग करायला माझ्याकडे मुलं 2 आलेली आहेत. आता हे आधी कधीही घडलेलं नाहीये. गेल्या 20 वर्ष मी या प्रकारामध्ये काम करतोय आणि मग यूकेच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर तिथे अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे. तिथे नेट इमिग्रेशन हे पॉझिटिव्ह 80,000 झाले. 80% लोकं जेवढी म्हणजे आली म्हणजे जेवढी लोकं देशात आली, त्यापेक्षा जास्ती गेली आहेत बाहेर. हो. कारण तिथं सस्टेनेबल नाहीये. इनफॅक्ट तिथे टॉमी रॉबिन्सन नावाच्या माणसानी 1.5 लाखांची रॅली लंडनमध्ये 2 महिन्यापूर्वी काढली. किंवा एक डेव्हिड बरेट नावाचा माणूस आहे. त्यांनी सांगितलंय की लेबर गव्हर्नमेंट आल्यापासनं 50% लोकांचे जॉब्स जे एज 25च्या खाली आहेत, असे गेलेले आहेत. आता ही स्थिती आहे. आपली स्टुडंट जी जाणार ती 25च्या खालचीच आहेत ना. हं. 18 ते 25, 21 ते 25 या एज ग्रुपमध्ये तुम्ही जाणार, तिथल्याच लोकांना 50% जॉब गेलेत. हो. इनफॅक्ट त्यांनी त्याला लॉस्ट जनरेशन असं म्हटलंय. अच्छा. तर ह्या देशामध्ये आपण आपले पैसे देऊन का जावं ना? हा माझा एक साधा प्रश्न आहे. जर्मनीमध्ये 2000 मध्ये एक किंडर स्टार्ट इंडर नावाची मूव्हमेंट होती. बरं. किंडर म्हणजे लहान मुलं, इंडर म्हणजे इंडियन लोकं. तिथली मूव्हमेंट होती ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीची, की आम्ही भारतीय लोकांच्या पेक्षा आमच्या मुलांना प्रिफर करू. किंडर स्टार्ट इंडर अशी ती मूव्हमेंट होती. ते आता ए-एफ-डी म्हणून जे आहे, अल्टरनेट फॉर डॉइचलंड म्हणून जी पार्टी 19% वोट घेऊन आता सत्तेत आहे. म्हणजे ते इलेक्शनमध्ये एवढ्या पुढे गेलेत, की जे आधी 2-3-4% पर्यंत होते. तर या ह्याच्यामध्ये जर्मनीमध्ये ऑप्शन्स आहेत का? आहेत. पण ते निश एरियामध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ नर्सेस किंवा काही प्रोडक्शन रिलेटेड, ऑटोमोबाईल रिलेटेड ह्याच्यामध्ये खूपच मागणी खरोखरच आहे जर्मनीमध्ये आणि तिथं लोकं मिळत नाहीयेत. पण मग त्याच्यामध्ये कंडिशन आहे, की तुम्ही जर्मन शिकला पाहिजे. हो. तर अशा काही गोष्टी केल्या तर नक्कीच ओपनिंग्ज आहेत. पण ते नुसतंच आपलं मग आता अमेरिका नाही तर मग चला जर्मनीला जाऊ. इतकं भोळसटपणा पण नको. मग ऑस्ट्रेलिया, कॅनडा सेम स्टोरी. कॅनडामध्ये तर 7.5% अनएम्प्लॉयमेंट आहे. आपल्याकडे आता 4-5 च्या मध्ये आहे. हं. मग असं न्यूझीलंड म्हटलं तर ॲक्चुअली किती ओपनिंग्ज आहेत आणि भारतीय लोकांना मिळाले आहेत जॉब्स असं आपल्याला काही ट्रॅक रेकॉर्ड त्या युनिव्हर्सिटीचा आपण घेतोय का? हे फार लोकं करत नाहीयेत. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये नक्कीच विचार करायला लागेल आणि त्याच्यामध्ये सिंपल म्हणजे की तुमचं पोर्टफोलिओ चांगला करणे, की ज्याच्याबद्दल आपण खूप वेळा आधी बोललेलो आहोत. हो. त्याचे जे काही महत्त्वाचे 12-13 पॉइंट्स आहेत, त्याच्याविषयी आपलं 2-3 सेशन झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर मी आता काही भर देत नाही. पण ते केल्याशिवाय आपल्याला भारतातनं बाहेर उडी मारणं हे काही फार योग्य डिसिजन नाहीये. हं. मग आता लोकं दुबई पण विचार करतायत, रुमेनियाचा विचार करतायत आणि बाकी अजूनही अमेरिका सोडून यांचा विचार चालू आहे. पण तिथे स्वतःच परिस्थिती एवढी हं. आकर्षक नाहीये. तर त्याचाही विचार करायला पाहिजे. एक एकदम टँजंट प्रश्न असा आहे, की कोणत्याही देशात जातो पण भारतात राहायचं नाही. हां. हे फिलिंग का असतं? ती थोडी कलोनियल माइंडसेट पण आहे. गेल्या समजा 2-3 जनरेशन्समध्ये ते झालेलं आहे, की अपवर्ड मोबिलिटीचा अर्थ परदेशात जाणे. अच्छा. तर तुम्हाला जर का काही अ, महत्त्वाचं करायचं असेल, तुमचं आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर तुम्हाला परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही असा एक समज जो आई-वडील, काका-काकू यांच्यापासून आलेला आहे तो एक. जे काही परदेशात आहे ते सगळं चांगलं हा कलोनियल माइंडसेट आणि थोडंसं ईज ऑफ लाईफ हा पार्ट आहे. म्हणजे अनसर्टन्टी मॅनेजमेंट हा भारतामध्ये जास्ती आहे. अच्छा. की समजा तुम्ही इलेक्ट्रिशियनला बोलावलंत, तर तो लगेच 11 म्हणला तर 11ला येईलच असं नाही. हं. इनफॅक्ट तो त्या दिवशी येईलच असं नाही. हं. असं परदेशात फार कमी वेळा घडतं. हं. ते निदान सांगतात, की आज आम्हाला या कारणाने जमत नाही, सॉरी, आम्ही कधीतरी येऊ. तर ही अनसर्टन्टी मॅनेजमेंट सामान्य जीवनामध्ये जी असते, ती भारतामध्ये अनसर्टन्टी खूप आहे आणि बाहेरच्या देशामध्ये त्या मानाने स्थिरता आहे. हं. तर ह्याचं पण भुरळ पडू शकते. आणि हं. मग ते काय शेवटी प्लस मायनसेस आहेत. काही ठिकाणी तुम्हाला तुमची फॅमिली, फ्रेंड्स हे सगळं सोडायला लागतं. पण ही स्थिरता मिळते, आर्थिक सुबत्ता मिळू शकते. तरी अमेरिकेत काय किंवा अन्य देशांमध्ये काय आपला 80-20 रूल अजूनही व्हॅलिड आहे. 80% लोकं हे मध्यमवर्गीयच जीवन जगतात. बरं.
तर आपला चॉईस आहे हा, की तुम्हाला मध्यमवर्गीय अमेरिकेतलं जीवन जगायचंय का भारतातलं मध्यमवर्गीय किंवा त्याच्यावरचं जीवन जगायचं? हा हं, त्या-त्या व्यक्तीचा आणि त्या-त्या फॅमिलीचा चॉईसचा प्रश्न आहे. हं, हं. पण भारतामध्ये आपल्याला काही भवितव्य नाही अशी भूमिका त्या मानाने कमी होत चालली. अजूनही आहे, पण कमी बरं. होत चालली. तर मी मागच्या वेळेला पण म्हटलं, की स्टार्टअपचा विचार हा लोकं खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात करतायत. हं. आम्ही एका कॉलेजमध्ये पुण्यामधलं काम करतो. तिथे 2013 मध्ये जो आकडा 6% ला होता, तो आता 20च्या वर आहे. आम्ही ते मुद्दाम विचारतो, की तुमच्यापैकी किती लोकांना? लगेच काय तुम्ही हा बिझनेस, हे मॉडेल, एवढे पैसे असं काही नाही. पण विचार आहे. आम्हाला स्वतःचा धंदा सुरू करायचा आहे. प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल वगैरे. तर हा आकडा 6 वरनं 21 वर किंवा 20च्या पुढे गेलेला आहे. अच्छा. तर हे नक्की दिसतंय. हं, सो हं. इट्स ऑन द पॉझिटिव्ह साइड. हं, आणि मी मागच्या वेळी म्हटलं तसं, की जर का तुमच्याकडे खरंच आर्थिक सुबत्ता असेल किंवा एक काय आपण उच्च मध्यम वर्ग म्हणू, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे दैनंदिन अनसर्टन्टी आहे, याच्यापासून सहज मुक्ती मिळवता येते. बरोबर. भारतात. हां. त्यामुळे हा तुमचा चॉईस आहे शेवटी. ह्याच्यात काही बरोबर चूक असं मी म्हणत नाही. पण तुम्ही जर असं ठरवलत, की ह्या गोष्टीकडे मी कानाडोळा करणार आहे, माझ्यासाठी प्रायोरिटी ही आहे, तर तुम्ही भारतात येऊन राहू शकता. हं, आणि मग त्याच्यामध्ये परदेशातच जायला पाहिजे असं काही नाही. हं. त्यामुळे हा अगेन इट इज त्या व्यक्तिसापेक्ष आहे. असं म्हणावं. बरोबर. ओव्हरऑलच आय-टी सेक्टर आणि अमेरिकेत झालेले हे बदल, त्याचा होणारा परिणाम तिथल्या लोकांवर आणि इथल्यांवरती. प्रोजेक्ट कमी जास्त होणं, ऑफशोरिंग किती होतंय वगैरे, वगैरे. हे सगळ्याचं चित्र कसं दिसतं? सो ऑफशोरिंगच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा ॲक्ट जो आहे त्याच्याबद्दल रघुराम राजन यांनी पण सांगितलं आणि तो म्हणजे की हायर नावाचा एक ॲक्ट आहे, HIRE. आणि तो जर का पास झाला, तर त्याचा अर्थ असा होईल, की आता आपण टॅरिफबद्दल मागच्या वेळेला बोललो होतो. त्याच्या आधीचे पण काही वेगळे एपिसोड पण मी थिंक बँकवर पाहिले, की टॅरिफचा मुळामध्ये किती परिणाम होईल, जेव्हा जाहीर झालं, जेव्हा एकदम शॉक हो. लागला, तेव्हा सुद्धा होतं एक 0.5% आपल्या जी-डी-पीसाठी हां. म्हणजे असं काही एकदम जग उलटं-पालटं होणार नव्हतं. आत्ता आपण मागच्या काही 2 दिवसामध्ये बघितलं 8.2 जी-डी-पी ग्रोथ. हो. त्यामुळे ॲक्चुअली काही फारसं घडलंच नाहीये. झालंय ते उत्तमच. तर तिथपर्यंत सगळं ठीक होतं. पण HIRE हायर ॲक्ट जर झाला, तर त्यांनी असं होणार आहे, की सर्व्हिसेसवर पण टॅक्स लागेल. बरं. आणि आता टॅरिफ जे आहे ते प्रॉडक्टवर आहे, वस्तूवर आहे. पण सेवा क्षेत्राला सुद्धा जो 25% टॅक्स लागला, की जो 1 जानेवारी 26 पासून लागू शकेल. आत्ता नाही लागू शकणार. तर ज्याला आपण जी-सी-सी म्हणतो, ग्लोबल कॉम्पिटन्सी सेंटर, की ज्याच्यामध्ये लोकं म्हणत होती, "बरं, मग आता H-1B तुम्ही कमी करताय, तर आम्ही काम ऑफशोर देतो." की ज्यामुळे इथं प्रचंड डिमांड वाढेल आणि इथं पूल आहेच, टॅलेंट पूलला भारतात कमी नाही. तर त्यामुळे आपल्याकडे उलट चलती येईल. तर ह्याबद्दल आनंद प्रकट केला जात असताना हायर ॲक्ट आल्याचं रघुराम राजन यांनी एक वॉर्निंग दिली आहे, की ते जर झालं तर 25% जर टॅक्स त्याच्यावर लावला गेला, तर मग परत कंपन्या ह्याचा विचार करतील, की H-1B तर नकोच, पण आपण बाहेर पण काम पाठवू शकत नाही. कारण ते हं, केलं तर 25% टॅक्स भरायला लागेल. तर त्यामुळे ते कसं पॅन आउट होईल ह्याच्यावर आपल्याकडच्या संधी पण उपलब्ध असतील किंवा नसतील. हं, आणि म्हणून ती जी दिशा होती टॅरिफच्या नंतरची, की आपल्याला ॲज अ कंट्री आपण बाहेरचे अन्य देश कस्टमर शोधलेच पाहिजेत. ती दिशा तशीच आहे. त्यामुळे अच्छा. काम युरोपमधनं पण येऊ शकतं. काम हं, सिंगापूर, जपानमधनं पण येऊ शकतं. फक्त अमेरिका हा काय जगातला देश नाही. महत्त्वाचा, पण तो एकमेव देश नाही. बरोबर. तर त्यामुळे दॅट थ्रेड कंटिन्यूज. हं, ते आपल्याला नक्कीच करावं लागेल. बरोबर. शेवटचा प्रश्न. हे सगळं बघितल्यानंतर, तिथं जाऊन आल्यानंतर अ, काय नक्की तुम्हाला कन्क्लुसिव्ह कमेंट द्यावीशी वाटती? भारतीय, भारतीय अमेरिकन, त्यांचे इथले नातेवाईक आणि अमेरिकेचे ॲस्पिरंट्स. मला वाटतं, की अमेरिकेचं जे आधीचं स्थान म्हणजे मी जेव्हा आत्ताची जी मुलं जाऊ इच्छितात त्या वयात एक 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी होतो. त्या वयामध्ये असतानाचं अमेरिकेचं स्थान नक्की डळमळीत झालेलं आहे. तो ऑन द डाउन हिल असं तिथलीच लोकं वर्णन करतायत. ते जाणवतं पण आहे. आणि इनवर्ड लुकिंग आत्मकेंद्रित असं होण्याचं जे अमेरिकेचं आहे तंत्र आणि त्याची कारणं आपण मागच्या वेळी बघितली आणि अन्य थिंक बँकच्या ह्याच्यामध्ये पण ती डिस्कस झालेली आहेत, की समजा काय $38 ट्रिलियन मोठं डेट. सगळ्यात जास्ती कर्जबाजारी देश अमेरिका आहे. आता मी होतो तिथे त्यावेळेला शटडाऊन होता. हं, नेमके ते 40 दिवस होता.
आणि त्या शटडाऊनच्या वेळेला एक खूप स्टार्क जी गोष्ट समोर आली ती म्हणजे की स्नॅप म्हणून तिथं आहे. सप्लिमेंटल न्यूट्रिशन असिस्टन्स प्रोग्राम, स्नॅप. त्याच्यामध्ये फूड कुपन्स दिली जातात. गरीब लोकांना अन्न दिलं जातं. तर मुळामध्ये असं काही आपण अमेरिकेबाबत विचार नाही करत, की तिथे भुकं मरत असतील लोकं. हं. की ठीक आहे, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिसच्या काही रस्त्यांवर होमलेस आहेत. हे आपण चित्र खूप वेळा पाहिलं. पण अख्ख्या अमेरिकेमध्ये जर विचार केला, तर 1/8 लोकं या स्नॅपवर उद्याच्या अन्नासाठी अवलंबून आहेत. बरं. त्यांचं मोठं तिथे आंदोलन आणि असं सगळं झालं, की आता तुम्ही ओबामा केअर या पॉइंटवर शटडाउन करताय गव्हर्नमेंटचा ते ठीक आहे. पण ही लोकं मरतायत. त्यांचं काय? उद्याचं अन्न नाही त्यांना. हे 13% अमेरिकन पॉप्युलेशनचं आहे. हं, हं, हं. आणि 38% $38 ट्रिलियन हे डेट आहे, की जे 42 ट्रिलियन पर्यंत या फायनान्शियल इयरच्या अखेरपर्यंत जाणार आहे. म्हणजे अमेरिकेची जी काही होल्ड ज्याला आपण म्हणू, तो नक्कीच कुठेतरी कमी होत आहे. अजून एक गोष्ट घडली आहे त्याबाबत पण लोकं बोलतायत ते म्हणजे मामदानी न्यूयॉर्कमध्ये येणे. हो. तर मामदानी न्यूयॉर्कमध्ये येणे हे पॉलिटिकली आपल्याला सोयीचं नाही, कारण तो अँटी मोदी आहे आणि बरंच काही आहे. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे की तो डेफिनेटली लेफ्ट लिनिंग आहे. आणि त्याचे जे पॉलिसीज आहेत, की रेंट आम्ही वाढू देणार नाही. आता रेंट वाढू देणार नाही हे मार्केटच्या अपोझिट आहे. मार्केट शुड हॅव फ्री हँड. ते जे लेजर फेअर आपण म्हणतो. हो. तर मार्केटला कंट्रोल गव्हर्नमेंट करतंय, अशी स्थिती जर अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कसारख्या जे फायनान्शियल वर्ल्ड कॅपिटल आहे. त्याच्यामध्ये आले तर लोकं म्हणतील, की आम्ही रेंटवर देतच नाही किंवा आम्ही नवीन बांधतच नाही कारण हे आतबट्ट्याचा व्यवहार आहे. म्हणजे जिथे कॅपिटलिझम कोलॅप्स झालंय, अशा स्थितीमध्ये जर अमेरिका जायला लागली, की जर न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये घडलंय आणि ते बाय बिग मार्जिन म्हणजे अ, कुओमोला त्यांनी ज्या मार्जिननी हरवलंय ते स्पेक्टॅक्युलर आहे जास्ती. नुसताच विजय नाही त्याचा. आणि हे जे चित्र आहे, की यू हॅव टू मेक पुअर रिच बाय मेकिंग रिच पुअर. ही जी फिलॉसॉफी कम्युनिझम, सोशलिझमची आहे, हं. ती जर का न्यूयॉर्कमध्ये त्याची पाळंमुळं रोवायला लागली, तर अमेरिकेचं काय होईल याचा आपण कोणीही विचार करू शकतो, की जे कॅपिटलिस्ट मॉडेलचं एपिटोम समजू हं, आपण त्याचं. हं. तर हा पण एक मोठा सोशल फरक, बदल अमेरिकेमध्ये घडतोय आणि त्याच्यामध्ये लीगल प्लस ट्रम्प आणि सोशल जे काय बदल घडतायत त्याच्यामध्ये भारतीय जे तिथं आहेत, त्यांच्या मनात चलबिचल नक्की आहे. म्हणजे मला हे नक्की माहिती आहे, की 3 ते 4 लोकं ह्यांनी आम्हाला सांगितलं असं, की त्यातल्या एका मुलीचं लग्न तर एका इटालियन मुलाबरोबर झालेलं आहे. ती म्हणली, की "मी तर इंडियन सिटिझन म्हणजे होते. जन्मली इंडियामध्ये आहे ती. हं. पण ती म्हणली, की माझ्या नवऱ्याचं ओ-सी-आय काढायला सुरुवात केली आहे." म्हटलं, "का गं बाई? तुला काय म्हणजे?" तर म्हणली, की "समजा ट्रम्प किंवा असंच काही परत जिंकून आला, तर एक आउटलेट राहू देत. हं. आम्ही इंडियात तरी येऊ शकू. ओ-सी-आय हं. आत्ताच काढून ठेवलं, जेव्हा काही फार बिघडलेलं नाहीये तेव्हा." काही विद्यार्थी किंवा H-1वर असणारे हे त्यांनी सांगितलंय, की नाहीतरी ग्रीन कार्ड आम्हाला मिळणारच नाहीये. तर थोडेफार पैसे पुंजी जमवावी आणि भारतात येऊन काहीतरी सुरू करण्याचा विचार करावा. हे आधी जेवढं होतं त्यापेक्षा आता वाढलंय. हं. त्यामुळे अनसर्टन्टी नक्की आहे, चलबिचल नक्की आहे आणि म्हणून तिथल्या जर तिथे राहायचं ठरवलेलं असेल आणि शक्य असेल, तर जास्तीत जास्त तिथे इंटिग्रेट होणे हे महत्त्वाचं राहील. आपलं फक्त घेतो करून राहणं हे योग्य नाही. कारण त्यांनी तुम्ही स्वतःलाच तोडतात आणि जर का अशी अनसर्टन्टी असेल, तर दर एक 15 दिवसांनी ह्याच्याविषयी चर्वित-चर्वण करणे, घाबरून बसणे आणि जे मिळतं आहे, ती एन्जॉय न करता येणे, यापेक्षा सुद्धा सरळ "गड्या आपुला गाव बरा" म्हणणं अधिक सजगपणे करावं आणि त्याने आपण जास्ती खुश होण्याची शक्यता आहे. सर खूप-खूप आभार. काय चालू आहे नक्की अमेरिकेबद्दल, ते फर्स्ट हँड समजून घेता आलं. याच्याबद्दल खूप लोकांना क्युरिओसिटी असती. कुणाचे नातेवाईक असतात किंवा अदरवाईजच अमेरिकेबद्दल क्युरिओसिटी असती. परत वेगवेगळ्या विषयांवर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.